नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ज्वारीची भाकरी करून दाखवणार आहे। सिंपल आहे आणि सोपी पण आहे। सोपी आणि सिंपल यासाठी की भाकरी तर सगळेच जण बनवतात, पण मी आज जे नवीन आहेत त्यांना येत नाही बनवता अशांसाठी मी सोपी पद्धत करून दाखवणार आहे। मी 1 तांबे पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळ येईपर्यंत थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरती। हे ज्वारीचं पीठ मी दळून आणलंय। आता पाण्याला उकळ आली की मी हळूहळू करून त्याच्यात टाकणार आहे। हे बघा, पाण्याला आता उकळ आलेली आहे। आता मी यातलं थोडंसं पाणी काढून घेणार आहे। आपल्याला लागलं तरच आपण वरून पाणी घालणार। हळूहळू टाकायचा आणि थोडं हलवून घ्यायचं। 5 ते 6 भाकऱ्या होतील एवढं मी पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला किती हवे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घेऊन भाकरी बनवू शकता। तर छान याला मी शिजवून घेणार। काही हातावरती पाण्याने, साध्या पाण्याने पण थापून बनवतात, पण ज्यांना हाताने थापता येत नसेल, जमत नसेल, अशाने असं करून पीठ करून लाटून घेतलं तरी पण चालतं। ज्यांना येत नाही, ज्या नवीन आहेत अशांसाठी हे सोपं जातं। आता पाण्याचं प्रमाण आपलं बरोबर झालेलं आहे, बघा तुम्ही, बरोबर झालं आहे व्यवस्थित। आणि पीठ 2 डिश भरून आपण पीठ टाकलं। तुम्ही 2 वाट्या अंदाजाने घेऊन टाकू शकता, तुम्हाला हवं तितकं। आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। थोडंसं 2 मिनिटं झाकण ठेवून देणार आहे। 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया पीठ आपलं शिजलंय का। मोदक किंवा तांदळाची भाकरी करतो अशा प्रकारेच आपल्याला याची उकड काढायची आहे। त्याच्यामुळे भाकरी सॉफ्ट होते आणि वळतेही लाटताना व्यवस्थित। आता हे आपण परातीमध्ये काढून घेऊया। पिठाच्या गुठळ्या मोडण्यासाठी गरम आहे तोपर्यंतच मी त्याच्यावरती चमचा फिरवून घेते। वाटीने, पेल्याने तुम्ही असं गुठल्या मोडू शकता। बघू शकता तुम्ही, त्याच्या गुठळ्या पण मोडलेल्या आहेत। पिठाच्या गुठळ्या मोडलेल्या आहेत। आता मी छान मळून घेते आणि त्याची लाटून भाकरी करून दाखवते। चांगलं मळल्यानंतर भाकरी खूप छान वळली जाते आणि सॉफ्ट सुद्धा होते। थंड पाण्याची सुद्धा भाकरी करतात, पण ती थोड्या वेळाने कडक होते तांदळाच्या भाकरीसारखी। हे बघा, पाहू शकता तुम्ही पीठ किती छान झाले। थोडं गरम आहे। पीठ मळून झालं आपलं। आता मी तुम्हाला दाखवते भाकरी कशी बनवायची।
आपल्याला किती मोठी भाकरी हवे तसा गोळा घ्यायचा आहे. आपल्याला पीठ चांगलं लावून घ्यायचं. छान आपण चपाती वळतो तशी छान भाकरी वळल्या जाते. अजिबात कुठेही तडा वगैरे जात नाही. बघा तुम्ही एकदा करून नक्की बघा आणि कशी झाली ती मला सांगा. बघा किती छान भाकरी आले. वळते पण सुंदर. मी एकदाच पीठ लावले, मी परत पीठाला हात लावलेला नाही. जशी वळवाल तशी वळत जाते. किती पातळ पाहिजे तेवढी होत जाते ती. बघा ज्या मुलींना भाकरी थापायला जमत नाही, छान भाकरी झालेली आहे. थोडंसं पाणी लावून ॲल्युमिनियमचा तवा असला तर भाकरी सरकत नाही आणि जर तुम्ही लोखंडी तवा घेतला की थोडीशी सरकते. मी तुम्हाला दुसरी पण करून दाखवते. आता बघा लो मीडियम गॅसवरती, जास्त स्लो करायचं नाही. स्लो केलं तर भाकरी वातड होते. फास्ट स्लो मीडियमवरती मी भाकरी शेकत ठेवली. चुलीवरती खूप छान होते. हे छान फुगले म्हणजे हे सॉफ्ट सुद्धा होणार खाताना. दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही खाल्लं तरी पण ती सॉफ्टच असणार आहे तांदळाच्या भाकरीसारखी. बघा छान शेकल्या पण गेले. दोन्ही बाजूने मी छान शेकून घेते. बघा किती छान भाकरी आले. बघू शकता तुम्ही. बघा खूप सुंदर भाकरी दिसते पण छान. अजिबात कुठेही करपली नाही, काहीच नाही. आता याच प्रकारे मी अजूनही पुढच्या भाकऱ्या करून घेते. हे बघा अशा प्रकारे आपल्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत. बघा छान मऊ चपातीसारख्या मी सगळ्या भाकऱ्या करून घेतल्यात. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच मला तसं सांगा कमेंट्स करून आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.